नाशिकमध्ये ढगफुटी होणार, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, शाळा कॉलेज बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे तडकाफडकी 5 मोठे निर्णय. नाशिकमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. सध्या तुफान पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेलं आहे. दरम्यान ढगफुटीची ही शक्यता लक्षात घेता नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक खबरदारी घेतलेल्या आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगीगड दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक, पेठ, दिंडोरी या तालुक्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. कळवण, सटाणा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे, परंतु अतिमुसळधार पाऊस कमी कालावधीत जास्त पाऊस हा त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक शहराच्या पश्चिम भागात होणार आहे आणि या भागात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज 7 जुलै पत्रकार परिषद घेऊन ढगफुटीसारख्या संकटाला तोंड देण्यासाठी काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. हवामानाचा ताजा अंदाज समोर येईल तेव्हा आपल्याला कोणत्या भागात जास्त लक्ष देण्याची गरज आहे ते लक्षात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व अनुषंगाने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार आम्ही काही नियोजन केलेलं आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. रिजन्स आहेत ज्या ठिकाणी फ्लड प्रोन लो लाईंग रिजन्स आहेत त्या गावाची यादी आणि त्या लोकेशन्स आपण सांगितलंय, परंतु याच्यामध्ये मेजर अडचणी कुठे येतोय, ज्या ठिकाणी आपल्याकडे फ्री फ्लोईंग नदी आहे, म्हणजे पहिला बंधारा आणण्याच्या पूर्वीचे फ्री फ्लोईंग नदी. जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाला असं सूचना देण्यात आली आहे की जो फ्री फ्लोईंग नदी आणि छोटे बंधारे आहे, ज्या मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रेशर आला तर ते फुटण्याची शक्यता असते, त्याचे गेट कृपा करून उघडून ठेवावा असं त्याला सूचना अगोदरच देण्यात आलेला आहे. त्याच्या सोबत जो लो लाईंग रिजन्स आहे, जो नदीच्या साधारण पाणी स्तर प्लस 2 मीटरच्या रेंजमध्ये असलेले जेवढे भाग आहे त्या सगळे घर असेल या कुठले इतर स्ट्रक्चर्स असेल, जनावरांचे गोठे असेल, त्या सर्वांना शिफ्ट करण्याची सूचना या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी देण्यात येत आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.